नमस्कार, मैं हूँ राज स्वास्थ्य और आप देख रहे हैं धारावी तक। धारावी में स्मार्ट मीटर को लेकर चिंताएं लगातार बढ़ती जा रही हैं। कई इलाकों में जोर जबरदस्ती के साथ स्मार्ट मीटर लगाए जा रहे हैं, तो कहीं लोगों को बिना बताए चोरी छुपे कैबिन में घुसकर मीटर लगाए गए। स्थानीय लोगों का आरोप है कि उन्हें न कोई नोटिस दिया गया और न ही किसी तरह की जानकारी। लेकिन आज धारावी के माटुंगा लेबर कैंप में जो हुआ वो देखने लायक था। स्मार्ट मीटर लगाने की कथित गुंडागर्दी के खिलाफ संजय भालेराव ने अधिकारियों से सीधा सवाल जवाब किया और उनकी बोलती बंद कर दी। आमचा मीटर खूप चांगला चाललेला आहे आणि त्यामुळे चांगला आहे तर आता तो आउटडेट झालेला आहे. नाही काय आउटडेट झालेला आहे त्याला फार सुसूत्रित चाललेला आहे. तुम्ही सीएम काय बोलले कालच्या मीटिंग 3 दिवसाच्या मीटिंग मध्ये बीजेपीच्या कोणावरही जबरदस्ती करणार नाही. जबरदस्ती करत हे तुम्ही आता जे काय कन्व्हिन्स करताय ना आम्हाला हे लादण्यासारखं बिलकुल नाही. आमचा विरोध आहे. जर तुम्ही जबरदस्ती आमच्या मीटिंग कॅबिन मध्ये घुसलात तर ट्रेसपासचा गुन्हा दाखल करू. कळलं का? आमच्या संमतीशिवाय जर कॅबिनला हात लावला तर गुन्हा दाखल करू. संमती घ्यायला बिलकुल आमची संमती नाही म्हटल्यानंतर कळत नाही का तुम्हाला? मराठी समजतं ना तुम्हाला? आमची संमती नाही, विषय संपला. तुम्ही जायचं इथून. कॅबिनला हात लावायचा नाही. आमचे मीटर सुस्थितीत आहे. तुमच्याशी बोललो का? हा माझ्याशी बोललो होते. हा माझ्याशी तुम्ही आता इथे नेते इथे जन आंदोलन होईल. जनतेचा आक्रोश तुमचा आता 200-300 लोक जमा होतील. भरोसा ठेवणार नाही. पोलिसात आम्ही पण तुमच्या विरुद्ध तक्रार करू, गुन्हा दाखल करू. कळालं का? हे तुमच्या पण भवितव्यासाठी आहे. प्रायव्हेटायझेशन स्मार्ट पीकावर अनपीकावर असे तुम्ही मीटर लावणार. आता तुम्ही बोलणार काही त्रास नाही, अपग्रेशन आहे. ते कंपनीला लावा, खाजगी औद्योगिक क्षेत्रामध्ये लावा स्मार्ट मीटर. जनतेला लाव, गरीब चाळीमध्ये झोपडपट्टींना काही गरज नाही. जे मीटर आहे ते सुस्थितीत आहेत, त्याला तुम्ही हात लावायचा नाही. तुमच्याकडे कोणी जर बोललं आम्हाला मीटर चेंज करून पाहिजे तो तुमचा अधिकार आहे. त्याचा पर्सनल प्रश्न आहे, त्याला मीटर चेंज करून घ्यायचा. बल्कमधून इथून कोणत्याही मीटरला कॅबिनला हात लावायचा नाही. आम्ही ते करून देणार नाही. जर तुम्ही केलं तसं तर तुमच्यावरती ट्रेसपासचा गुन्हा दाखल करत. आता सांगतो बस विषय संपला. आमचा जनतेचा इथे विरोध आहे. आम्ही इकडचे रेसिडेन्शियल आहोत. आम्हाला तुमचे स्मार्ट मीटर नको. धन्यवाद. जय भीम. तुम्ही आता काही पण ऐकून घ्या. नको आम्हाला तुमचे ऐकले ना. मी काय म्हणतो आमची विनंती पण ऐका. आमची विनंती लागतं का जबरदस्ती? नाही ऐकायचं. समजायचा प्रयत्न करतो आहे. बिलकुल नाही. तुम्हाला विचारल्याशिवाय मी लावणार बिलकुल नाही. संपला विषय. तुमच्या बिलात तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचं काम आहे ना, विरोध आहे म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा. सोनिया शेट्टी मॅडमशी बोलतो. जाऊ चला. मी तुम्हाला विचारू शकतो? तुम्ही आता नाही म्हणताय ना आम्हाला की फोर्सफुली म्हणता की नाही लावायचा. मला फक्त रिझन सांगा की का लावायचा नाही. हे मीटर औद्योगिक क्षेत्रामध्ये लावतात, रेसिडेन्शियलला लावत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कोणत्यावर जबरदस्ती लादायचं नाही. जाऊन सीएमला विचार. तुम्ही तुमच्या सीएमला सांगा. आता मी तुम्हाला दाखवतो सीएम काय म्हणाले. आता सीएमच्या आहे ना साहेब, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आहे. सीएम कडून आलेलं आहे साहेब. हे काय काय बोलले? स्मार्ट मीटर लावणार नाही. बंधन नाही, लावणार नाही. त्यांनी बंधन नाही. कशाला तुम्ही बंधन टाकताय? अरे बंधन नाही. तुम्हाला परत पैसे भेटणार आहे. सांगतोय. नंतर तुम्ही आमच्यावर आदानी दिलेला आहे परत पैसे. विरोध आहे आमचा. चले जाओ, चले जाओ. बीएसटी वाले चले जाओ. चले जाओ, चले जाओ. बीएसटी वाले चले जाओ. चले जाओ, चले जाओ. चले जाओ. वाले चले जाओ. चले जाओ, चले जाओ. चले जाओ. चले जाओ, चले जाओ. चले जाओ. चले जाओ, चले जाओ. चले जाओ. नाही लावायचा, नाही लावायचा. नाही लावायचा. नाही लावायचा. नाही लावायचा, नाही लावायचा. स्मार्ट मीटर नाही लावायचा. नाही लावायचा, नाही लावायचा. स्मार्ट मीटर नाही लावायचा. चले जाओ, चले जाओ. बीएसटी वाले चले जाओ. चले जाओ, चले जाओ. बीएसटी वाले चले जाओ. नाही लावायचा, नाही लावायचा. नाही लावायचा. नाही लावायचा. बोलो नाही लावायचा, नाही लावायचा. स्मार्ट मीटर नाही लावायचा. बोलो. तुम्हाला त्रास होईल. नाव काय साहेब प्लीज? माझं नाव संजय रमेश भालेराव. चला.
लेख ले लो जाओ. ओके धन्यवाद. गावडे साहेबांना माहिती आहे माझं नाव, महासंचालक मॅडमला माहिती आहे, गिरडीकर साहेबांना पण माहिती आहे, कोणी असेटी मॅडमला पण माहिती आहे, तुमच्या मकवाराला पण माहिती आहे. थँक्यू. धन्यवाद. चला. आणि हे पूर्ण लेबर कॅम्प मध्ये ना आमची कंप्लेंटच नाही तर तुम्ही लावता कशाला? चला. तुमच्याशी काय व्यक्तिगत दुश्मनी नाही, फक्त आम्हाला मीटरला हात लावून द्यायचा. नाही, नाही, मी मला तुम्हाला विचारत होतो की बाबा एखादा तरी रिझन मला सांगा तुम्ही. ठीक आहे चालेल कळलं. आज मुंबई बाहेर जाईल, कळालं का? नाही लावायचं. अब बड़ा सवाल ये है कि क्या आम जनता की सहमति के बिना ऐसे फैसले लिए जा सकते हैं? हम इस मुद्दे पर लगातार नजर बनाए हुए हैं.